उत्तर प्रदेश किंवा बिहार आज इतर स्टेटप्रमाणे इतके जरी मागे असले त्याचे कारण कोण आहे? तेच लोक आहेत. कारण की तुम्ही ज्यांना निवडून देता ते लोक तुमच्या राज्याचा विकास करत नाही. सर्वात मोठं उदाहरण आत्ताचं घ्या. बिहारचे जे हेल्थ मिनिस्टर आहेत, हेल्थ मिनिस्टर ज्यांना बनवलं गेलं आहे वशिल्यावरती, स्वतःच्या मुलाला हेल्थ मिनिस्टर बनवलं, पण खरं बघायला गेलं तर त्यांनी हेल्थ मिनिस्टरसाठी त्यांची अशी काय पदवी आहे साठी ह्या गोष्टी केल्या जात आहेत. इव्हन जे बंगालचे मुख्यमंत्री आहेत त्याच्या अगोदर पंतप्रधानांनी त्यांच्यावरती टीका केली होती आणि त्यांना लाच घेताना पकडलं होतं आणि आता तेच बंगालचे मुख्यमंत्री आहेत. तसेच असे आपल्या देशामध्ये कितीतरी लोक आहेत की जे फक्त वशिल्यावर मोठ्या पदावरती आलेले आहेत. का? कारण की त्यांचे वडील पक्षामध्ये मोठ्या पदावरती आहेत आणि त्यांना वशिल्यावर लावलेला आहे. पण हा जो वशिल्याचे हे गोष्टी चाललेल्या आहेत ते तुमच्या स्टेटला खात आहेत. तुम्ही एवढी मेहनत करण्यासाठी मुंबईमध्ये येतात, महाराष्ट्रामध्ये येतात आणि त्याच्यानंतर तुमच्यासोबत जी वागणूक होते त्या वागणूकला तुम्हीच कारणीभूत आहात. का? कारण की तुम्ही योग्य रीतीने तुमचा नेता निवडत नाही आणि तुमचे ते विकास होत नाही. आता तुम्ही विचार करा ना, ह्यांना हेल्थ मिनिस्टर निवडल्यानंतर तुमच्या हेल्थचं काय होणार आहे? ज्यांची हेल्थ स्वतःची खराब आहे आणि तुम्ही त्यांना हेल्थ मिनिस्टर बनवतात, तुम्ही अपोज का नाही करत? तुम्ही त्या गोष्टीचा अपोज केला पाहिजे की हे कोणाला बोलून तुम्ही हे हेल्थ मिनिस्टर यांना बनवलेले आहे. आणि हे जे मुख्यमंत्री आहेत बंगालचे हे ऑलरेडी करप्टेड होते. करप्टेड माणूस मुख्यमंत्री बनतो एका स्टेटचा. कुठे चाललंय आपला देश? ह्या गोष्टींना सगळ्यांनी समजलं पाहिजे की ह्या सगळ्या फक्त आणि फक्त सत्तेसाठी ज्या गोष्टी आणि तडजोड केली जाते ही देशासाठी सर्वात घातक गोष्ट आहे. सर्वात घातक.